मित्रांनो, पेट्रोल पुन्हा स्वस्त होणार का, की अजून महाग होण्याची शक्यता आहे? सध्या मिडल ईस्टमध्ये तणाव, क्रूड ऑइलचा खेळ आणि भारत सरकारचा मोठा निर्णय यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला मोठा परिणाम होऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, भारतात पेट्रोल खरोखर स्वस्त होईल का? कोणत्या परिस्थितीत दर कमी होऊ शकतात आणि पुढील काही आठवड्यात काय मोठं होऊ शकतं? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात कोकणी ट्रेडर ऑफिशियल, जिथे मिळते मार्केट, इकॉनॉमी आणि मोठ्या बातम्यांची सोपी माहिती. सगळ्यात आधी समजून घेऊया की भारतात पेट्रोलचे भाव फक्त क्रूड ऑइलवर अवलंबून नसतात. सरकारचा टॅक्स, स्टेट वॅट, रिफायनरी कॉस्ट आणि रुपयाची ताकद यावरही मोठा परिणाम होतो. सध्या जगात मोठा प्रश्न आहे मिडल ईस्ट मधील तणाव, विशेषतः होर्मुझ स्ट्रेटचा मुद्दा. कारण भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. जर जागतिक बाजारात क्रूड महाग झाले तर भारतात पेट्रोल स्वस्त होणे अवघड असते. आणखीन एक मोठी गोष्ट म्हणजे सरकारने मार्च मध्ये एक्साइज ड्युटी कमी केली होती, पण याचा थेट फायदा पेट्रोल पंपावरील ग्राहकांना मिळाला नाही. कारण सरकारने ऑइल कंपन्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला होता. महत्वाचा मुद्दा, पेट्रोल स्वस्त होऊ शकतं का? हो, पण त्यासाठी 3 मोठ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. पहिलं, क्रूड ऑइल स्वस्त झालं पाहिजे. जर जागतिक बाजारात क्रूड ऑइलचे दर खाली आले, विशेषतः $85 खाली गेले, तर भारतात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता वाढू शकते. दुसरं, मिडल ईस्ट मधील तणाव कमी झाला पाहिजे. जर सीज फायर किंवा सप्लाय नॉर्मल झाली तर ऑइल सप्लाय सुधारू शकते आणि क्रूड ऑइल रेट कमी होऊ शकतात. तिसरं, सरकार टॅक्स कमी करू शकते. कधी कधी निवडणुका किंवा इन्फ्लेशन कंट्रोलसाठी सरकार पेट्रोल डिझेलवर ड्युटी कमी करू शकते. पण सध्या सरकार रिव्हेन्यू प्रेशरमध्ये असल्यामुळे लगेच मोठी कपात होईल अशी खात्री नाही. आता पाहूया, पेट्रोल महाग होण्याचा धोका आहे का? हे पण लक्षात घ्या. जर क्रूड ऑइल पुन्हा $100-110 वर राहिले तर भारतात पेट्रोल डिझेल महाग होण्याचा दबाव वाढू शकतो. काही रिपोर्टनुसार ऑइल कंपन्यांवरती ताण वाढत आहे. म्हणजेच पुढील काही आठवड्यामध्ये मिडल ईस्ट न्यूज, क्रूड ऑइल प्राइस आणि भारत सरकारचं स्टॅन्स हे खूप महत्वाचं असणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सध्या लगेच मोठे पेट्रोल स्वस्त होण्याचे स्ट्रॉंग सिग्नल दिसत नाही आहेत. पण जर क्रूड ऑइल खाली आलं, होर्मुझ टेन्शन कमी झालं आणि सरकारने टॅक्स रिलीफ दिला तर सामान्य माणसाला थोडा दिलासा मिळू शकतो. तुमच्यामध्ये पेट्रोल 10 ते 15 रुपयाने कमी व्हायला हवं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा लेटेस्ट मार्केट आणि इकॉनॉमी अपडेटसाठी कोकणी ट्रेडर ऑफिशियलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.